आज आपण नाश्त्यासाठी मेथीची मस्त खमंग रेसिपी बनवतोय। तर इथे मी ही मेथी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतली आहे। मेथीला देठ ठेवायचे नाही, फक्त पानं घ्यायचे। अगदी बारीक कोवळी देठ असले तर चालेल। आता ही मेथी अगदी बारीक बारीक कापून घ्यायची। जेवढं शक्य होईल तेवढी मेथी अगदी बारीक बारीक कापून घ्या। तर पूर्ण मेथी मी चिरून घेतली। ही चिरलेली मेथी आता आपल्याला वाटीने मोजून घ्यायची आहे। तर मी ह्या वाटीने 1 वाटी मेथी मोजून घेतली। आता एका परातीमध्ये ही चिरलेली मेथी घ्यायची। ज्या वाटीने मेथी मोजून घेतली त्याच वाटीने 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। यातच पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं। बेसन पीठ घातल्यामुळे ही रेसिपी छान खमंग होते। त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं। तांदळाच्या पिठामुळे रेसिपी छान खुसखुशीत होते। आता यात काही मसाले घालायचे आहेत। तर अर्धा चमचा मी ओवा घेतला आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचे तीळ घ्यायचे। पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, पाव चमचा हळद, अर्धा चमचा साखर घालायची। साखर घातल्यामुळे रेसिपीला रंग छान येतो। त्यानंतर थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे मसाले आणि पीठ मेथीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यात 2 चमचे तेल घालायचं। 2-3 मिनिटं मी तेल पिठाला चांगलं चोडून घेतलं। आता यात थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। घट्टच पीठ भिजवायचं आहे, खूप सैल भिजवू नका। बघा अशा प्रकारे मी थोडं घट्ट पीठ मळून घेतलं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। याची आपण छान मसाला पुरी बनवणार आहोत। 15 मिनिटांनंतर पाहूया, पीठ थोडं मऊ झालं आहे, त्यामुळेच आपण आधी थोडं घट्टच भिजून घेतलं होतं। आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आता एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा। पुरी लाटताना पुरीला थोडं पीठ लावा किंवा तेल लावूनही लाटून घेऊ शकता। पुरी लाटताना ती अशी आधी काठाकाठाने लाटून घ्यायची आणि खूप जाड लाटायची नाही आणि खूप पातळी नको। बघा अशा प्रकारे मीडियम आकारामध्ये पुऱ्या लाटून घ्या। पुऱ्या खूप पातळ लाटल्या तर ते इतके फुगत नाही, त्यामुळे थोड्या जाडच लाटा। सगळ्या पुऱ्या अशा एकाच वेळी लाटून ठेवा, यामुळे पुऱ्या थोड्या सुकतात आणि मग तळताना त्या छान फुगतात। पुरी तेलात तळताना इथे एक टिप्स लक्षात ठेवायची। हा वरचा लाटलेला जो भाग असतो हा तेलात वरच ठेवायचा आणि हा खालचा भाग तेलात सोडायचा, यामुळे पुरी छान टम्म फुगते। तर आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। पुरी तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे। तेल चांगलं तापलेलं आहे, तर पुरी तळून दाखवते। पुरी तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि पुरीला वरच्या बाजूनी असं मध्ये मध्ये झाऱ्याने दाबायचं, यामुळे पुरी छान टम्म फुगते। पुऱ्या तेलात तळताना त्या सारख्या सारख्या पलटवायच्या नाही, एका बाजूनी एकच वेळा तळून घ्यायची, पलटून दुसऱ्या बाजूनी तळून घ्या। पुऱ्या जर सारख्या सारख्या तेलात पलटवल्या तर त्या तेलकट होतात। दोन्ही बाजूनी पुरी छान तळल्या गेली आहे, काढून घेऊया। आणखी एक पुरी तळून दाखवते। बघा ही पुरी सुद्धा छान फुगली आहे, पण एका बाजूनी एकदाच तळून घ्या, सारखी सारखी पुरी तेलात पलटवू नका। तर इथे मी 4-5 पुऱ्या तळून घेतल्या। बघा सगळ्या पुऱ्या टम्म फुगल्या। ह्या पुऱ्या थंड झालेल्या आहेत तरी सुद्धा फुगलेल्याच आहेत। खूप वेळपर्यंत ह्या पुऱ्या अशाच फुगलेल्या राहतात आणि मस्त खुसखुशीत होतात। ह्या मेथीच्या पुऱ्या 3 ते 4 दिवस टिकतात, खूप छान लागतात। तर आता हिवाळ्यामध्ये भरपूर मेथी असते, स्वस्त असते, तर अशा प्रकारे मेथीच्या पुऱ्या बनवून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।